नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 10:15 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। तर आज आहे ईद-ए-मिलाद। तर ईद-ए-मिलादच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर उद्या गणपती विसर्जन राहणार आहे। तर गणपती बघायला जायचं होतं पण वेळ भेटत नाही, कारण काम करावं लागतं आणि कामाच्या नादामध्ये ऑफर पण असते ना, ऑफर मिस होते, त्याच्यामुळे मला कंटिन्यू कामावर राहावं लागतं। आणि दोन तीन दिवस जे ऑफर असते ना, तेच कमवायचे दिवस असते, नंतरून काही ऑर्डर राहत नाही। आणि नेमकी गणपती बघायला सुट्टी नाही घेतली। 2-3 दिवस मी घरी होतो, पण त्या दिवशी नेमकी पाऊस पडत होता। आता पाऊस उघडा आहे तर मला जायला भेटत नाही, कारण मला आता ऑफरचा फायदा घ्यायचा आहे। तर बघू आता उद्या सकाळी जमलं तर। आता उद्या गणपती विसर्जन आहे। उद्या सगळे जे बनवलेले देखावे ते मोडून टाकतील लोक, पण एखादा बघायला भेटला तर बघू। उद्या जाऊन पाहू। जर असला नंदी बैल, एक मोठा नंदी बैल आहे, तो बघायचा आहे। फक्त अन्वीला दाखवून आणेन, बाकी काही नाही। तर सर्दी पण काय बरी व्हाय ना, कधी वाढते कधी खराब होते। म्हणजे घसा खराब झाला, आता घशामध्ये असं तकलीफ होते मला, पाणी इकडलं तिकडलं पिऊ। तर आज भाजीला नव्हतं, तर भाजीला बेसन भाकरी केली। मित्रांनो, वेळच भेटत नाही कामाच्या नादामध्ये। तर आज 11चे गिग बुक केले, 11 ते 11। तर 11 ते 11 काम करायचं आहे। तर काल पण मी 11 ते 11 केलं होतं, परवा दिवशी पण 11 ते 11 केलं। तर जास्त टाईम काम केलं ना थोडा फायदा होतो, आणि कमी टाईम केला ना तर अर्निंगच होत नाही, मग खूप हाल होते, पेट्रोलचे पण पैसे निघत नाही। तर काम करावं तर फुल टाईम करावं, जेणेकरून आपला फायदा होईल। तर मी असं ठरवलं आता फुल टाईमच करायचं, कारण नंतरून फुल टाईमने केलं तर आपल्यालाच व्यत्यय येतो, म्हणजे पैशाचा अपव्यय होतो, म्हणजे पैसे कमी पडतात, मग गरजा पूर्ण होत नाही। गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्ण काम करणं आणि पूर्ण मेहनत करणं आवश्यक आहे। तर आता ठरवलं आहे की पूर्ण काम करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला अडचण निर्माण होणार नाही, कारण अडचण निर्माण झाली का खूप वाईट परिणाम होतात आणि वाईट दिवस येतात। तर आज जशी माझी हाल चालू आहे तशी हाल होते, तर फुल टाईमच करावं लागणार आहे, जेणेकरून माझा फायदा होईल। तर इथं पाणी भरायचं काम चालू आहे आता। तर स्वयंपाक उरकला आहे, आता इथे प्यायचं पाणी भरायचं आहे फक्त। आणि इकडे आपले भांडे धुवायचे पडले, तेवढे भांडे धुवायचे। तसं एक काम झालं आहे, स्वयंपाक पूर्ण झालं आहे। आता दुसरं काम बाकी आहे, म्हणजे कपडे धुणे। तर आपले कपडे धुवायचे बाकी आहे, कपडे आणि भांडे राहिले, हे 12 वाजेपर्यंत होऊन जाईल। चावी काय रे? नको चावी हरवून। चावी हरवून बाळा। याच्यात काय खिचडी भात आहे का? मुगाचा भात बनवलाय मी। तर मित्रांनो, याच्यामध्ये मुगाचा भात बनते। बेसन खाणार का? आणि डाळीच पोट दुखते। हा, भाजी ती रात्रीची मसल्याची खाऊन। तर 10:30 वाजले आणि अन्वी इकडे खेळते। तर मित्रांनो, 2 दिवस सारखा पाऊस पडत होता सकाळी, म्हणजे आज एकदम उघडं, एकदम ऊन पडलं आहे, एकदम छापमध्ये, आणि वातावरण इतकं भाकास वाटतंय, असं बोरिंग वाटतंय। तर पाऊस पडलं थोडं बरं वाटतं। तर मित्रांनो, गणपतीमध्ये काय फिरायला भेटलं नाही मित्रांनो मला, पण आता काय मजबुरी आपली, काम करावं लागणार। तर मित्रांनो, सपोर्ट करा गरिबाला। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, ओके, थँक्यू।